आज मी तुम्हाला एक नाही तर दोन भन्नाट रेसिपी दाखवणार आहे. आधी मेथीची झणझणीत भाजी आणि त्याच भाजीतून तयार होणारा सुगंधी मेथी पुलाव. ही ट्रिक एकदा पाहिली ना तुम्ही तर वेगळा पुलाव म्हणजे तुम्ही बनवणारच नाही आहे. तर हा पुलाव कसा बनवायचा चला पाहूया. आता इथे मी कुकरचा वापर केला आहे कारण आपल्याला पुलाव याच्यात बनवायचा आहे. आता कुकरमध्ये टाकले तेल, तेलामध्ये मस्त असं जिरं तडतडून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकला आहे भरपूर असा कांदा आणि आलं लसूण मिरची याचं केलेलं वाटण. आलं लसूण मिरचीचं जे वाटण आहे ते याच्यामध्ये कंपल्सरी आहे की हे घातल्यावर ही भाजी खूप छान लागणार आहे. आणि जे लसूण खात नाही त्यांनी फक्त अद्रक आणि हिरवी मिरचीचा वापर करावा असं मला तरी वाटतंय. मग आणि पाह्या इथं हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित मसाला शिजला की आपल्याला पुढची भाजी एकदम सोप्या पद्धतीने करता येते कारण हा मसाला शिजणं खूप गरजेचं असतं. आता याच्यामध्ये टाकून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतलेली मेथी. आता मी इथे थोडीशी कापून घेतलेली आहे आणि तुम्हाला जर खूप बारीक कापायची असेल तर तुम्ही बारीक पण कापू शकता. अख्खी टाकायची असेल तर ती टाकू शकता, पण मला तरी वाटतं की थोडीशी कापून घ्यावी. आणि याच्यामध्ये मी टाकली आहे हळद, लाल मसाला, धनिया पावडर आणि महत्त्वाचा आहे तो गरम मसाला. हे मसाले इथे टाकल्यानंतर व्यवस्थित ही भाजी परतवून घ्यायची आहे. आणि ह्या भाजीला परतवायला थोडासा वेळ लागणार आहे. खूप पटकन आपण म्हणजे मोठा गॅस करायचा आणि ही भाजी शिजून घ्यायची असं आपल्याला करायचं नाही आहे. स्लो गॅस ठेवायचा आहे. स्लो म्हणण्यापेक्षा मीडियम गॅस ठेवल्यानंतर आहे ना ही भाजी व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. तेव्हाच ह्या भाजीला चव पण छान येते. आणि आता याच्यामध्ये टाकलं आहे मीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्याच भाजीमध्ये पुढे पुलाव बनवायचा आहे. म्हणजे मीठ इतकं टाकायचं ना की बाबा भाजी पण एकदम व्यवस्थित लागणार आहे आणि भात जरी टाकला आपण तांदूळ तरी तो पण छान लागणार आहे. म्हणजे इतकं तरी आपण मीठ टाकू शकतो. आणि आता इथे ही भाजी माझी तयार झाली आहे. एकदम व्यवस्थित मस्त अशी शिजून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आलेला आहे भाजीला आणि खायलासुद्धा तितकीच टेस्टी लागणार आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे तर तुम्ही याच्यामध्ये मटारसुद्धा ॲड करू शकता. जर तुम्हाला मटार आवडत असेल तर तुम्ही मटारसुद्धा ॲड करू शकता. पण सध्या मी याच्यामध्ये टाकणार आहे बॉईल केलेला बटाटा. बॉईल केलेला बटाटा टाकून झाल्यानंतर व्यवस्थित ही भाजी परतवून घ्यायची आहे आणि 5 ते 7 मिनटं वाफवून घ्यायची आहे. म्हणजे काही झाकण ठेवायची काही गरज नाही आहे किंवा काही नाही. पण तुम्हाला जर वाटत असेल की बाबा आपण झाकायचं म्हणजे झाकण ठेवून वाफवून घ्यायची तर ते तुम्ही करू शकता. पण इथे माझी भाजी एकदम तयार झालेली होती एकदम व्यवस्थित, नाही का. एकदम छान अशी दिसते आणि चवीला पण तितकीच भन्नाट लागणार आहे. इतका अप्रतिम कलर असतो. काही मलाईची गरज नाही, काही बटर टाकायची गरज नाही, कशाचीही गरज नसते ह्या भाजीला. नो बटर नो मलाई अशी ही भाजी आपली तयार. एकदम छान एकदम टेस्टी. आणि तीच भाजी जर आपण ही भाजी काढली नाही किंवा याच्यामध्ये बटाटा टाकला नाही आपण ना तर आपण आता याच्यामध्ये काय करणार आहे बासमती तांदूळ धुवून याच्यामध्ये टाकायचं आहे. आता मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे. तुम्ही जिरा राईस पण घेऊ शकता किंवा नाहीच काही ना तर आपण रेशनचे तांदूळही वापरू शकतो जे मोकळे होतात. म्हणजे भात आहे ना मोकळा झाला पाहिजे बस एवढंच. आणि पहा याच्यामध्ये मी मीठ एवढं टाकलं होतं की सगळं भाताला व्यवस्थित होणार आहे. त्याच्यामुळे मी मीठ जास्त टाकलेलं नाही आहे याच्यामध्ये. आणि व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा भात. आपल्याला लगेच पाणी टाकायचं नसतं बरं का. आता 5 ते 7 मिनटं हा भात मी म्हणजे व्यवस्थित फ्राय करून घेतला होता. 5 ते 7 मिनटं स्लो गॅसवर परतवून घ्यायचा असतो आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकले मी गरम पाणी. आता इथे तुम्ही थंड पाण्याचा पण उपयोग करू शकता, पण मी इथे केला आहे गरम पाण्याचा कारण आपल्याला कुकरचं झाकण लगेच लावायचंच आहे, नाही का. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावणारच आहे. त्याच्यामुळे तुम्ही थंड पाण्याचा वापर केला तरी चालणार आहे आणि गरम पाणी टाकलं ना तरीही चालणार आहे. काहीही इतका फरक पडत नाही. फक्त पाण्याचा अंदाज हा एकदम व्यवस्थित असला पाहिजे की जेणेकरून भात खूप म्हणजे असा ओला होणार नाही किंवा खूप कोरडा पण होणार नाही. म्हणजे कच्चा पण नको आणि खूप त्याच्यामध्ये पाणी आहे असंही नको. बस ह्या इथे मी 2 ते 3 शिट्ट्या घेतल्यानंतर आहे ना म्हणजे 3 शिट्ट्या घेतल्या मी आणि त्याच्यानंतर गॅस बंद केला होता. आणि इथे पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर हा मेथी पुलाव इथे मस्त असा तयार होता. किती मस्त झालं आहे की नाही. आणि हा तितकाच टेस्टी लागतो बरं का.
म्हणजे खूप छान लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. एका रेसिपीतून 2 भन्नाट अशा रेसिपी आहेत. तुम्हाला मेथी बटाटा आवडत असेल तुम्ही मेथी बटाटा खाऊ शकता आणि जर तुम्हाला पुलाव खायची इच्छा आहे ना, तर भाजी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही असा पुलाव बनवून घेऊ शकता. आणि हा इतका टेस्टी लागतो. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा.